प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आज आपण देवाच्या गौरवासाठी देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहणार आहोत आणि देवाचं जे वचन आजच्यासाठी मी आपणासाठी निवडलेलं आहे ते वचन प्रियजनांनो आम्ही पाहतो की स्तोत्रसंहिता 119 अध्याय 93 आणि 94 वचन. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहे. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. प्रियजनांनो, हे वचन आम्ही तेव्हाच बोलू शकतो. खूप सुंदर असं वचन आहे प्रियजनांनो. हे वचन आम्ही तेव्हाच बोलू शकतो ज्या वेळेस आम्हाला आमच्या पापाची जाणीव होईल. अन्यथा आम्ही हे वचन बोलू शकत नाही. आम्हाला ते बोलता येणार नाही. आम्हाला तेवढी हिंमत होणार नाही आणि म्हणून आमचं पापी जीवन हे आम्ही ओळखलं पाहिजे आणि मगच आम्ही परमेश्वराला, जिवंत परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला म्हणू शकू की हे प्रभू, मी तुझा आहे, माझं तारण कर. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की स्तोत्रकर्ता या वचनामधून आपल्याला एक सुंदर संदेश देत आहे आणि देवाचं वचन आपल्याला सुंदर संदेश देत आहे की देवाचं वचन आपल्या आत्म्याला नवीन जीवन देते. संकट, निराशा किंवा दुर्बलतेच्या काळामध्ये परिसरामध्ये किंवा दुर्बलतेच्या काळामध्ये सुद्धा देवाचे नियम आणि वचन जे आहेत, देवाचे परमेश्वराचे वचनं आपल्याला उभारी देतात. म्हणून प्रियजनांनो, देवाचं वचन मनात ठेवले पाहिजे, सतत मनात वागवलं पाहिजे, मनात ठेवले पाहिजे आणि विश्वासाने, देवावरील त्या वचनाच्या विश्वासाने आम्ही नेहमी म्हटलं पाहिजे की हे प्रभू, मी तुझा आहे. जे लोक स्वतःला देवाकडे समर्पित करतात प्रियजनांनो, त्यांना देव नक्कीच तारतो, त्यांना तो विसरत नाही आणि परमेश्वर त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असतो. प्रियजनांनो, काय आज तुम्ही आणि मी म्हणणार आहोत काय की हे प्रभू, मला तुझी गरज आहे, मला तुझ्या तारणाची गरज आहे. माझे पाप माझ्यापासून तू दूर कर, माझ्या पापापासून मला अलिप्त कर, कारण की माझी पापं मला तुझ्यापासून लांब करत आहेत. माझ्या पापामुळं समाजामध्ये कदाचित मला भीत असतील लोक, मला म्हणत असतील, माझं पाप कदाचित कोणी मला दाखवू शकत नाही आहे, त्यांना कसं तरी अवघड वाटत असेल, परंतु देवा, तुझं वचन मला माझं पाप दाखवत आहे आणि तुझं वचन मला ज्यावेळेस माझं पाप दाखवतं त्यावेळेस मला गरज तुझी आहे आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. प्रियजनांनो, आपली पापं कबूल करा, देवाजवळ समर्पित व्हा. लोक कदाचित तुमचे पापं ऐकून तुम्हाला नावं ठेवतील, तुमचे पापं ऐकून तुमच्यापासून दूर पळतील, तुमच्याशी संबंध तोडतील, पण प्रभू येशू ख्रिस्त, जर तुम्ही त्यांच्या जवळ आपली पापं कबूल कराल तर प्रभू येशू ख्रिस्त त्या पापांच्या बदल्यात तुम्हाला जवळ घेईल. ती पापं तुमच्यापासून दूर काढून टाकेल, तुम्हाला आलिंगन घालेल, तुम्हाला परमेश्वराच्या तारणाचा अनुभव मिळेल आणि देवाचं गौरव करण्यासाठी तुम्हाला परमेश्वर पाचारण करेल. आपल्या सुंदर आणि पवित्र परिवारामध्ये तो आपल्याला जागा देईल, कारण विश्वासकांनी कोणत्याही पापामध्ये राहू नये, तर पापापासून दूर व्हावं. आणि जर तुम्हाला पापाचा अनुभव वाटत असेल, तुम्हाला गिल्टी वाटत असेल, तुम्हाला पाप हे खूप भयंकर परिस्थितीमध्ये घेऊन जात असेल, तर आज संधी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या आणि तो तुमच्या पापांच्या बदल्यात तुम्हाला शासन न करता तुम्हाला क्षमा करेल आणि त्याच्या पवित्र परिवारामध्ये तुम्हाला स्थान देईल. तुमचे पापं लाखीसारखी लांब जरी असली तरी तो तुमच्यापासून ती पापं दूर करेल. जितकी पूर्व पश्चिमेपासून दूर आहे तितकी तुमचे पापं मी दूर करीन, असं प्रभू म्हणतो. म्हणून प्रियजनांनो, आज आपण पापामध्ये न जगता प्रभूकडे आपली पावलं घेऊन जाऊया, देवाजवळ जाऊया, प्रभूजवळ जाऊया. तो आपल्याला क्षमा करायला सदैव तयार आहे. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.